ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. कहाणी नागपंचमीची. एक नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता आणि या ब्राह्मणाला 5 ते 7 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी तर कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरून न्यायला येईल असं म्हणू लागली. तितक्यात काय झालं तर शेष भगवानास तिची करुणा आली आणि त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आले. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कोठून आला? पुढे त्याने मुलीला विचारलं. तिनेही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणाने तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामानं तिला वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एक दिवस नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढे ती व्याली. तिचं पिल्लं वळवळ करू लागली. ती मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोराची शेपट भाजली. नागिन रागवली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोचव. पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. अपार मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पोचती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपूट कशाने तुटली? तिने मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. तिने आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली. तो येत नाही म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागाची पिल्ले पाहत आहेत. सरतेशेवटी तिने देवाची प्रार्थना केली की जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढे त्या दिवशी तेथे वस्ती केली. दूध पाणी ठेवतात. त्यास पहाटेस एक नवरात्रांचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला आणि जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला सर्वांना हो. ही साठा उत्तराची कहाणी. 5 उत्तर सुफळ संपूर्ण. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.